स्क्रीन शेयर हो पा रहा है ना सर? आज आप में से कौन मुझे ये एक्सप्लेन कर रहा है? आप लोग कितने हो अभी? अलीशा, मोहिनी, शुभांगी, प्रतीक्षा। कौन बता रहा है? व्हाट इज कम्युनिकेशन? कम्युनिकेशन क्या है? वाद संवाद म्हणजे काय?
हम्म. तर चालू चालू करा तुम्ही लोक. सेंडर पासून. सेंडर कोण राहतो? ज्याला मेसेज भेटला राहतो की जो मेसेज मेसेज देतो? नाही, जो मेसेज सेंड करतो तो सेंडर. अजून मग त्याच्यानंतर सेंडर कोणत्या पद्धतीने मेसेज हे करतो? तो आधी एन्कोडिंग करतो. एन्कोडिंग करणे म्हणजे तुम्ही काय आपले जे विचार आहे तुमचे जवळ किंवा तुमचं जे काही आयडियाज आहे, जे आयडियाजला मराठीत काय म्हणतात? विचार. आयडिया म्हणजे विचार. थॉट म्हणजे विचार. आयडिया म्हणजे तरकीब. म्हणू शकतो. तर ते सर्व जेव्हा तुम्ही आपले विचार किंवा जे काही आलाय तुम्हाला काही माहिती आहे काही कशाबद्दल, तर जेव्हा जे दुसऱ्यांना सांगतात तर एक तुम्ही स्वतः बोलून सांगतील दुसऱ्यांना किंवा लिहून सांगतील. या साइन लँग्वेज, जे लोक बोलू नाही शकत, ज्यांना ऐकायला नाही येत बरोबर, ते लोक साइन लँग्वेज मूकबधिर शाळेचे पोरांना बघितलंय का कधी? ते लोक साइन लँग्वेजनी बोलतात. तर हे सर्व भाषा किंवा माध्यम मध्ये आपण एन्कोड करतो. अजून ते वस्तू आपल्याला कुठपर्यंत जाते, कोणाकडे जाते एन्कोडिंग झाल्यानंतर? तुम्ही एन्कोडिंग करता त्याच्यानंतर कुठपर्यंत जातं? कुठे जाते ते तुमचे विचार? चॅनल वर. चॅनल म्हणजे ते चॅनल याच्यासाठी म्हटलं आहे की व्हर्टिकल एक चॅनल आहे, अजून हॉरिझॉन्टल चॅनल. ठीक आहे. पण समोरचा व्यक्ती जो बसला आहे त्याच्यापर्यंत पोहोचेल ना येस मॅम. तुमचे विचार? हो. तो कोण राहतो? कोण आहे तो? ज्याला मेसेज गेलेला आहे. त्याला काय म्हणतात? ज्याला मेसेज गेलेला आहे हे प्रोसेस मध्ये तो रिसिव्हर झाला. रिसिव्हर. है ना? तुम्ही सेंडर आहात. अजून ज्याच्यापर्यंत जे मेसेज जात आहे तर तो रिसिव्हर झाला. है ना? रिसिव्हर आता तुम्ही लोकांनी मला काही मेसेज दिला तर इथे मी भेटला मला मेसेज. याच्यानंतर माझं पहिला काम काय राहणार, ते मेसेज उघडून बघायचं की तुम्ही स्वतःहून फोन करून काही विचारता की सांगता मला, तर मी फोन उचलणार, अजून कानाने ऐकणार तुमचे शब्द. तर ते होऊन जाईल माझ्याकडून डिकोडिंग करणं. तुमचे व्हॉट्सअपवर मेसेज आहे तरी पण मला डिकोड करावं लागेल. ते व्हॉट्सअप उघडून मला वाचावं लागेल. है ना? एक प्रोसेस राहते ना तिथपर्यंत जायला. मी फोन ऑन करणार, माझे काम झाल्यानंतर स्लाइड करणार, समोरची स्लाइड, जे काही स्क्रीन आहे माझ्याकडे जिथे व्हॉट्सअप आहे ते उघडणार. हे जे प्रोसेस मी करणार ते सर्व डिकोडिंग मध्ये येऊन जाईल. तुमचे ग्रुपवर जाईल, मग ते प्रेस केले की
हे खूप सारे प्रोसेस आहेत. छोटे छोटे जे आपण हाताने फटाफट जे फिरतात आपले बोट स्क्रीनवर, तर हे प्रोसेस डिकोड करत आहे मी. तर डिकोड झाल्यानंतर तुम्हा लोकांना परत काही सांगायचं असेल तर ते तुमच्याकडे जे मी मेसेज टाकणार ते फीडबॅक झालं तुमच्यासाठी, किंवा तुम्हा लोकांनी फोन केला काही विचारायला मला, तर मी तेव्हाचे तेव्हा सांगणार, कारण की तुम्ही समोरून फोनवर आहात, है ना. तर ते फीडबॅक जाईल. आता हे जे चॅनल आहे दोन्हीकडे लिहून आहे ना चॅनल, एक इथे लिहून आहे, एक इथे लिहून आहे. तर हे डिपेंड करतं की तुम्ही वर्टिकल कम्युनिकेशन होता वर्टिकल चॅनल आहे की हॉरिझॉन्टल चॅनल आहे, राईट. 2 प्रकारचे चॅनल्स आपण बघितले होते, लक्षात आहेत की विसरले? चालू होतं का? येस मॅम. येस मॅम. तर आता हे वर्टिकल कम्युनिकेशन असेल माझा, तर एक अपर ऑथॉरिटी असेल, अजून एक लोअर असेल, राईट. तर हे जे अपर अँड लोअर पर्सन म्हणजे 2 वेगळे याचे एम्प्लॉईज बोलत आहेत, तर ते चॅनल वेगळे वेगळे होऊन जाईल. एक डाऊनवर्ड कम्युनिकेशन राहील, एक अपवर्ड राहील. अजून जेव्हा सारखी मॅम आवाज नाही येत आहे. वर्बल कम्युनिकेशन मध्ये ओरल कम्युनिकेशन येऊन जाईल, अजून एक रिटर्न येऊन जाईल. वर्बल कम्युनिकेशन डिवायडेड इंटू 2 पार्ट, एक ओरल आहे, एक रिटर्न आहे. हे सर्व फक्त मी असं ओरली तुम्हा लोकांना सांगितलं होतं की ओरल कम्युनिकेशन जे आहे, स्पोकन वर्ड्स आर यूज, इट इन्क्लूड्स फेस टू फेस कम्युनिकेशन. म्हणजे आपण जेव्हा एका समोर 2 लोक बसले आहेत, तेव्हा जे दोघं बोलत आहेत त्याला आपण ओरल कम्युनिकेशन म्हणू शकतो, किंवा कन्व्हर्सेशन, स्पीच, टेलिफोनिक कन्व्हर्सेशन, व्हिडिओ, रेडिओ, टेलिव्हिजन, व्हॉइस ओव्हर द इंटरनेट, these or whatever you are seeing on the screen, everything will be coming under the oral communication. हे जे रेडिओ ऐकतात तुम्ही लोक, किंवा मोबाईलवर आहे रेडिओ, गाणे ऐकतात, टेलिव्हिजन, न्यूज ऐकत असाल, व्हॉइस ओव्हर इंटरनेट जे काही व्हिडिओज बघत आहात तुम्ही, तर हे जे सर्व आहे हे ओरल कम्युनिकेशन मध्ये येतं. कम्युनिकेशन इज इन्फ्लुएन्स्ड बाय द पिच, व्हॉल्यूम, स्पीड अँड क्लॅरिटी ऑफ द स्पीकर. जेव्हा कोणी काही बोलून राहिला तेव्हा त्याची पिच म्हणजे आवाजावर जे कंट्रोल आहे किंवा
व्हॉल्यूम किंवा स्पीड जे आहे बोलायची त्याच्यावर पण एक काय म्हणतात कम्युनिकेशन वादसंवाद करताना ते प्रभाव पडतोय. ठीक आहे. ऍडव्हान्टेज काय काय आहे तर की तुम्हाला जे फीडबॅक आहे ते पटकन भेटेल है ना. मी तुम्हाला काही विचारत आहे तर तुम्ही तेव्हाचे तेव्हा बोलू शकतात माझ्याशी. तर फेस टू फेस कन्व्हर्सेशन इज it brings a quick reply of feedback. By reading the facial expression or the body language, one can guess whether he or she should trust whatever being said or not. इथे आता समोर तुम्ही कोणाचे बसले आहे तर त्याचे बॉडी लँग्वेज नी पण तुम्ही काही म्हणजे स्वतःहून काही अंदाजा लावून घेतात की नाही बा तो व्यक्ती चांगलं नाही वाटून राहिला की बरोबर नाही आहे त्याच्यासोबत जास्त वेळ बोलणं किंवा थांबणं है ना. एक बॉडी लँग्वेज, फेस एक्सप्रेशन, आय कॉन्टॅक्ट जे काही म्हणजे आपलं समोर कोणी बसलाय तर आपण बघतो ते माणसाला. तर तुम्हाला काही असं वाटलं की नाही काही वेगळंच वाटून राहिलं तर तुम्ही त्याला इग्नोर कराल की तुम्ही दुसऱ्या दिवस पुन्हा जाऊन त्याच्या समोर बसणार नाही ना. तर हे सर्व जेव्हा आपल्याला समोरचे समोर जेव्हा हे सर्व होतं आपल्यासोबत ओरल कम्युनिकेशन तर हे आपण तेव्हाचे तेव्हा आपल्याला माहीत पडतं. पण तो व्यक्ती फोनवर राहिला, फोनवर बोलत आहे तर ते मला नुसतं त्याचा आवाजच ऐकायला येत आहे ना. मी आता हे नाही सांगू शकणार की तो व्यक्ती कसा दिसतो अजून काय. पहिल्यांदा कोणाचा फोन आला, अजून पहिल्यांदा मी कोणाशी भेटून राहिली तर मला माहित आहे की तो व्यक्ती कसा दिसत आहे, काय बोलत आहे, बॉडी लँग्वेज कसं आहे पाहण्याचं, म्हणजे जे पद्धतीने तो बसलाय माझ्या समोर. तर हे मी एक माझे याच्यात त्याची एक काय म्हणतात आकृती तयार होईल की नाही बा दुसऱ्या दिवशी हे माणसाकडून मला दूर राहायचं, मी याच्यासोबत जास्त बोलू नाही शकत की बोलायची इच्छा नाही राहणार. पण फोनवर मी हे सर्व नाही मला दिसणार. तर हे एक ऍडव्हान्टेज झालं ओरल कम्युनिकेशनचं. अजून डिसएडव्हान्टेजेस पण आहे की इन फेस टू फेस डिस्कशन यूजर is usually in deeply thinking about what he is delivering. So this can be खालचं काही दिसून राहिलं का तुम्हाला लोकांना? This can be counted as a fault. Yeah. डिसएडव्हान्टेज हे आहे की कधी कधी असं वाटतं की समोरचा व्यक्ती खूप विचार करत बोलून राहिला तर ते एक फॉल्ट सारखं हे डिसएडव्हान्टेज झालं आपलं. रिटन कम्युनिकेशन हे याच्यात आपण शब्द पण लिहू शकतो, अजून सिम्बॉल्स पण देऊ शकतो. असं म्हणजे @ म्हणजे कोणाला सांगायचं सपोज सर्व पोरींनी ग्रुपवर मेसेज टाकला, अजून तुम्हा लोकांनी काही मेसेज वाचला आहे तर जे पोरीला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, जे पोरीचे मेसेजचे याच्यावर तुम्ही तिला उत्तर देणार तर ते आपण हे सिम्बॉल घेतो @सुनीता की @रेणू संदेश करून मेसेज टाकतो ना आपण ग्रुपमध्ये. खूप काही लोक आहेत तर येस ऍड करून. तर हे सिम्बल आहे ऍडचं की याच्याकडे हे जाऊन राहायला करून. ठीक आहे. तर हे रिटन कम्युनिकेशन मध्ये आपण शब्द पण टाकू शकतो, अजून सिम्बल्स पण टाकू शकतो म्हणजे चिन्ह. In written communication, message can be transmitted by email. आपण ईमेल लिहितो, कॉलेजला कधी मेल केलाय, ईमेल, लेटर, रिपोर्ट, मेमो,
हे रिपोर्ट रायटिंग अँड मेमोज. रिपोर्ट रायटिंगचं सर्वात चांगलं एक्झाम्पल तुमचं जे जर्नलिस्ट राहतात ना, म्हणजे न्यूज जे छापतात, न्यूज रिपोर्टर्स राहतात, त्याचे जे रिपोर्टिंग करतात न्यूजपेपर मध्ये जे प्रिंट होते ना, जे लिहून जे रिपोर्टर्स लोक देतात, तर ते ड्राफ्ट म्हणजे खूप सारे प्रोसेस राहते की काय झालंय का नाही, ते सर्व लिहितात, तर त्याला आपण रिपोर्ट म्हणतो. अजून मेमोज मीन्स छोटे छोटे असं नोटीस किंवा सर्क्युलर, छोटे असं म्हणजे 2-3 लाईन्स या 4-5 लाईनचं काही मेसेज राहते जे कंपनीचे आतच राहते, त्याला आपण मेमोज बनतो. काही रूल्स रेग्युलेशन्स चेंज होत आहे किंवा काही एम्प्लॉईज लोकांना काही सूचना द्यायच्या आहेत, तर ते कंपनी मेमोज पास ऑन करतात. तर ते हे सर्व रिटन राहते, टाइप राहील किंवा रिटन राहील. ठीक आहे. तर रिटन कम्युनिकेशन इज मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ कम्युनिकेशन बीइंग यूज्ड इन बिझनेस. बिझनेसमध्ये जास्त करून रिटन कम्युनिकेशनच वापरलं जाते, कारण की आपल्याकडे ते सर्वांचं रेकॉर्ड मेंटेन राहते. म्हणजे माझे बिझनेस 4 वर्ष आधी काय काय इम्पॉर्टंट माझे बिझनेस साठी होतं, ते सर्व रेकॉर्ड मी मेंटेन करू शकते फाईलमध्ये. तर ते रिटन वस्तू माझ्याकडे ॲज अ रेकॉर्ड राहील. ॲडव्हान्टेजेस काय आहे? मेसेज कॅन बी एडिटेड अँड रिवाइज. म्हणजे मला 3 वर्ष आधी जे काही चेंजेस केले होते ते पुन्हा मला लागू करायचे असेल माझ्या बिझनेसमध्ये, किंवा मला पुन्हा बघायचं असेल, तर मी 3 वर्ष आधीची फाईल बघणार. तर हे सर्व मी करू शकते. पण ओरल कम्युनिकेशन मध्ये कसं करणार? आता ते तुमचे फोनमध्ये फॅसिलिटी आहे की रेकॉर्डिंग करू शकतात, पण 3 वर्ष आधीचा रेकॉर्डिंग जमा करून ठेवाल तर ते फोनवरती कदाचित जी जागा आहे ते फिलअप होऊन जाईल. तर writing written message enable the receiver to fully understand it and send appropriate feedback. तर रिटर्न कम्युनिकेशन मध्ये एक ऍडव्हान्टेज हे पण आहे की तुमचं ज्याच्याकडे तुम्ही आपला मेसेज पाठवलाय तिथून जे रिप्लाय येणार ते उशिरा येणार, पण थोडं म्हणजे ते व्यक्तीला थोडस विचार करायला वेळ भेटेल, कारण की तो बरोबर आपलं जे पाहिजे की जे काही सांगायचं आहे तर ते लिहून चांगल्या याच्याने तुम्हाला देऊ शकतो. ते एक ऍडव्हान्टेज झाला. ठीक आहे. अजून डिसएडव्हान्टेज काय आहे की रिटन कम्युनिकेशन डझंट ब्रिंग इन्स्टंट फीडबॅक. म्हणजे मला तेव्हाचे तेव्हा काही माहित नाही पडणार. 3-4 दिवस किंवा पत्र लिहून काही तुम्ही आपले मोठे दादाला किंवा वहिनीला पत्र लिहत आहे, तर तो तेव्हाचे तेव्हा बसणार नाहीये तुम्हाला लिहायला. तो आपलं आरामात रविवारी बसून लिहील, मग पोस्ट करेल. तर जितके दिवस तुझ्याकडे ते पत्र यायला जितके दिवस लागेल, कदाचित 8 दिवस 15 दिवस होऊ शकतं. तर हे म्हणजे आपल्याला रिटन मॅटरचं फीडबॅक पटकन नाही भेटत, आपल्याला वेळ लागतं ते भेटायला. इट टेक्स मोर टाइम इन कंपोजिंग और रिटन मेसेज आर कम्पेअर टू द वर्ड्स ऑफ माउथ. इकडे कंपोजिंग ऑफ रिटन मेसेज ॲज कम्पेअर टू वर्ड ऑफ माउथ, म्हणजे मी जितके लवकर तेव्हाचे तेव्हा बोलू शकते ओरल कम्युनिकेशन मध्ये, रिटन कम्युनिकेशन मध्ये तितकंच वेळ लागणार, कारण की मला शब्द ते लिहायचे आहे तर मी बरोबर असं लिहील. म्हणजे जे काही बोलतो आपण, जे पद्धतीचे शब्द वापरतो ते आपण लिहिताना ते सर्व शब्द नाही वापरत. तितकं माहित आहे का? तुम्ही पण कधी म्हणजे काही बोलत आहात किंवा
किसी को कुछ समझा रहे हो तो समझाना अलग हो जाता है, और लिख के अगर किसी को कुछ दे रहे हो तो वो चीजें बहुत अलग रहती है। तो वो एक डिसएडवांटेज हो जाता है। यहाँ पे नॉन वर्बल, अभी ये ओरल और रिटन कम्युनिकेशन वर्बल कम्युनिकेशन के पार्ट्स है। ठीक है, वर्बल मतलब बोलना, वर्बली वर्बल रेसिटेशन होते थे स्कूल में, याद रखना। नॉन वर्बल मीन्स यहाँ पे बोलने की जरूरत ही नहीं रहती है। सामने वाला व्यक्ति जिस तरीके से खड़ा है या हंस रहा है या आंखें दिखा रहा है तो वो समझ में आ जाता है कि वो क्या मतलब उसका रिएक्शन हो रहा है, मतलब तुमको क्या वो मैसेज देना चाहता है। या नॉन वर्बल कम्युनिकेशन इज द सेंडिंग और द रिसीविंग ऑफ वर्डलेस मैसेज। यहाँ पे शब्दों का इस्तेमाल नहीं होता है ये मैसेज में। यहाँ पे बॉडी गेस्चर्स, बॉडी लैंग्वेज, पोस्चर, टोन ऑफ द वॉइस का जो टोन है, अगर मैं गुस्से में बात कर रही हूँ तो मैं शायद से और चिल्ला चिल्ला के बात करूंगी, और अगर सेफ एक्सप्रेशन है तो शायद से हो सकता है कि तुम्हारे तरफ देखूं नहीं, या अगर बोलूं तो आग भी बड़ी करके तुमको डांट रही हूँ। तो ये सारा जो है वो नॉन वर्बल कम्युनिकेशन हो जाएगा। नॉन वर्बल कम्युनिकेशन इज ऑल अबाउट द बॉडी लैंग्वेज ऑफ द स्पीकर। जो बात कर रहा है उसकी बॉडी लैंग्वेज से ही, बॉडी लैंग्वेज की जो भी भाषाएं रहती है उसे नॉन वर्बल कम्युनिकेशन बोलते हैं। अभी आप लोग मुझे वर्टिकल एंड हॉरिजॉन्टल वाला कम्युनिकेशन चैनल बता रहे हो क्या? 15 कितने मिनट है अभी? 5-10 मिनट और पढ़ा सकती हूँ आप लोगों को। फिर 15 मिनट में वो डिस्कस करेंगे, हो जाएगा एक्सप्लेन करना 15 मिनट में वो वर्टिकल एंड हॉरिजॉन्टल कम्युनिकेशन। कौन बताने वाला है? नॉन वर्बल कम्युनिकेशन में स्पीकर अपीयरेंस से भी एक कम्युनिकेट कर सकते हो। जैसे अगर शादी में जा रहे हो किसी के, तो उस तरह से तैयार होके जाओगे, अपने कपड़े हो गए, हेयर स्टाइल हो गया। और अगर किसी के मैयत में जा रहे हो तो भी तुम उस हिसाब से ही जाओगे। तुम ऐसे बड़े बड़े झुमके या लिपस्टिक या गले में हार पहन के नहीं जाओगे मैयत में, है ना। तो वो एक आप मतलब जिसके यहाँ भी जा रहे हो जिस ओकेजन में, तो आप उस हिसाब से ही तैयार होते हो। ठीक है, तो यहाँ पे अपीयरेंस जो है, अपीयरेंस मीन्स आपका मतलब ऊपरी जो आप जिस तरह से दिखते हो, तो आपकी क्लोथिंग आ जाती है, किस तरह के कपड़े पहने हो, हेयर स्टाइल, नीटनेस, यूज ऑफ द कॉस्मेटिक। अगर किसी के मैयत में गए हो तो परफ्यूम लगा के अच्छा हेयर स्टाइल बना के ऐसे जाओगे नहीं, हिल पहन के अच्छे से ड्रेस वेल ड्रेस, है ना। वो आप अपने नॉर्मल किसी नॉर्मल सा कपड़ा, ज्यादातर अगर इंडिया में देखा जाए तो प्योर वाइट या ऐसे लाइट कलर्स के कपड़े किए जाते हैं। काला कपड़ा पहन के नहीं जाते मैयत में। लेकिन
यूरोपियन कंट्रीज में वहाँ पे ब्लैक कलर का वो इम्पोर्टेंस है कि किसी के आप मैयत में जा रहे हो तो काला ही रंग पहनना पड़ता है। तो ये कुछ अपीयरेंस के ऊपर का था। और कलर कोड जो है, कलर के ऊपर भी नॉन वर्बल कम्युनिकेशन हो सकता है। जैसे रेड कलर डिनोट्स डेंजर, रेड कलर मतलब आपका लव भी प्रिटेंड करता है वो कलर। अगर एग्जांपल लूंगी नॉन वर्बल कम्युनिकेशन का, अगर जैसे दिसंबर 25 क्रिसमस जब रहता है तो बहुत सारे शॉप्स में वाइट एंड रेड कलर का कॉम्बिनेशन से पूरा वो विंडो डिस्प्ले रहता है। विंडो डिस्प्ले मीन्स जहाँ पे आपके कपड़े ऐसे सजा पुतले पे रखे रहते हैं ना, कुछ पर्टिकुलर एरिया मार्केट में बना हुआ रहता है, तो वो विंडो डिस्प्ले है शॉप, दुकान को मतलब क्या बोलेंगे आप लोगों के लिए, विंडो डिस्प्ले या विजुअल मर्चेंडाइजिंग वाला वर्ड सुना है आप लोगों ने? विंडो डिस्प्ले, मार्केट गए हो ना, मार्केट में आपको ऐसे पुतले कपड़े पहन के दिखते हैं। हाँ मैम दिखते हैं ना, तो वो दुकान के सामने वो सारे पुतले जब खड़े हैं अलग अलग कपड़े पहन के, छोटे बच्चों से लेके लेडीज जेंट्स के पुतले रखे रहते हैं, तो वो देख के आपको पता चल जाता है कि दुकान में बच्चों के भी मिलते हैं और बड़ों के भी है। तो आप लोग अंदर चले जाते हो, फिर आप लोगों को मतलब आपने जो कपड़े देखे हैं वो देख के आप अंदर जाते हो, तो फिर आपका वो रहता है ना, वो जो सामने वो पुतले पे है वो वाला पैटर्न दिखाना, बोलते हो ना, एक आध बार बोला होगा किसी ने। तो ये जो तरीका है कस्टमर्स लोगों को अपने तरफ अट्रैक्ट करने का, तो ये पुतले को भी अलग अलग तरीके से सजाया जाता है। अभी अगर आप गांधी बाग के रोड पे जा रहे हो नागपुर के, तो वहां पे पुतले ऐसे ही रोड के साइड में खड़े हैं या दुकान के बाहर खड़े हैं। अगर मॉल में जाते हो तो वो अच्छे से कांच के अंदर वो अच्छे कपड़े, उसके ऊपर लाइट फोकस के, अच्छी कॉस्टली पर्स, मतलब बहुत सारे छोटे छोटे चीजें रखी रहती हैं आसपास, या चेयर पे बैठा है पुतला, या उसके पास बहुत सारे बलून्स रखे हैं, है ना, इस तरह का डेकोरेशन देखा है मॉल में। तो ये जो क्रिसमस के टाइम रहता है या वैलेंटाइंस डे वाला दिन रहता है, तो उस वक्त ये सारी चीजों में रेड कलर का यूज होता है। रेड शर्ट या रेड साड़ी पहन के है, रेड बलून्स रहेंगे। नोटिस किया है कभी? इवन कार के शोरूम में भी इंडिपेंडेंस डे या दिवाली हो गई, तो यहाँ पे हर ओकेजन में अलग अलग चीजें रखी जाती हैं या उस तरह का वो डेकोरेशन करते हैं। ठीक है, घुमा है क्या कभी इस दिन कि घर में बैठे रहते थे? नहीं मैम घूमे। घूमे हो ना? हाँ तो ये सारी चीजें देखे होंगे, मार्क किया होगा कभी ना कभी। तो यहाँ पे वो कलर वो एक क्या बोलेंगे, रेड कलर जो है वो एक नॉन वर्बल कम्युनिकेशन हो जाता है। मतलब यहाँ पे लोगों को बताने की जरूरत नहीं है कि आज दिसंबर है या वैलेंटाइंस डे है करके, वो कलर के इससे ही समझ में आ जाता है लोगों को, या दिन भी किसी को तारीख याद भी नहीं रही। जैसे यहाँ पे 15 अगस्त हो गया तो वहाँ पे हरा केसरी रंग से कुछ होगा, या व्हाइट एंड नीला रंग का कुछ होगा। तो इस तरह से रिबन का डेकोरेशन या बलून्स के साथ यूज किया हुआ रहता है। तो ये सब कलर से एक नॉन वर्बल कम्युनिकेशन हम लोग तक वो एक्सचेंज करते हैं। मतलब हमको भी पता रहता है कलर का महत्व, और वो कलर देख के हमको वो कम्युनिकेट हो जाता है कि अरे आज 14 फेब है, वैलेंटाइंस डे करके पूरे दुकान में लाल ही लाल सब दिख रहा है करके, पता रहता है ना वो।
और सिग्नल पे जैसे ग्रीन लाइट है तो तुम अपनी गाड़ी फुल स्पीड में घुमाओगे वहां से, तो वो जो सिग्नल रेड दिखा तो रुकना है, ग्रीन दिखा तो मूव ऑन होना है, तो ये सारी चीजें एक नॉन वर्बल कम्युनिकेशन है अपने सामने। वहाँ पुलिस जो ट्रैफिक पुलिस रहता है वो चिल्ला चिल्ला के नहीं बोलता रुको 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 करके, रेड लाइट हो गया, तो वो रेड लाइट दिखने के बाद हर कोई अपना ब्रेक दबाता है ना। वो नोटिस किया है ना कि रेड लाइट दिखा तो भी एक्सीलेटर बढ़ाते हो, बढ़ाया है क्या कभी? नहीं मैम। नहीं किया? गलती से कभी हुआ है? बहुत बार हुई होगी गलती। ठीक है, सराउंडिंग, यहाँ पे रूम भी जो अभी बताया आप लोगों को, रूम साइज, लाइट, डेकोरेशन, फर्निशिंग, तो ये सारी चीजों से भी हम लोग नॉन वर्बल कम्युनिकेशन क्रिएट करते हैं। अगर सपोज कुछ क्या बोलेंगे, सपोज अम्बेडकर, डॉक्टर भीमराव अम्बेडकर का अगर कुछ है, 14 अप्रैल को रहता है उनकी जयंती, 14 अप्रैल किस दिन रहता है? डॉक्टर अम्बेडकर का किस दिन रहता है? 14 अप्रैल। मेरे को जयंती चाहिए है ना, 14 अप्रैल ना। यस। तो उस वक्त, उस दिन बहुत आप लोगों को वाइट और नीला रंग का कॉम्बिनेशन दिखेगा। दिखा है? तो यहाँ पे जो सराउंडिंग है उस हिसाब से, मतलब हम भी उस चीज को सैल्यूट कर रहे हैं या हम भी उस चीज को अपनाए हुए हैं, ये कम्युनिकेशन रहता है। ठीक है, ये नॉन वर्बल कम्युनिकेशन मतलब वहाँ पे दुकानदार हर एक को नहीं बोलने वाला है कि मैं फॉलो करता हूँ, तो उस हिसाब से उन्होंने अपना पूरा शोरूम का डेकोरेशन या रूम की सजावट कपड़ों से लेके, तो वो उस हिसाब की हुई रहती है। तो वो कलर्स को देख के हम लोग समझ जाते हैं कि नहीं आज इनका है और इन्होंने उस तरह से वो अरेंज किया हुआ है। बॉडी लैंग्वेज हो गया, फेस एक्सप्रेशन, गेस्चर, पोस्टर, मतलब आप किस तरीके से खड़े हो। अगर आप असेंबली में खड़े हो स्कूल के तो आप पूरे स्ट्रेट खड़े रहते हो, या पीछे वाले को ऐसे टेक के या कंधे पे हाथ रख के ऐसे नहीं खड़े रहते हो, है ना। तो ये बॉडी लैंग्वेज से नॉन वर्बल कम्युनिकेशन कैसे होता है कि मतलब अगर आप किसी अच्छे मूड में हो तो आप उस हिसाब से सामने वाले फ्रेंड के साथ बिहेव करोगे। बॉडी लैंग्वेज आपकी चेंज रहेगी। गुस्से में भी आप कंधे पे हाथ रख के बात करोगे क्या उससे? नहीं, आपका दूसरा हाथ कैसे उसके गाल पे पड़ेगा, बॉडी लैंग्वेज चेंज होगी तो ये नॉन वर्बल कम्युनिकेशन है। मतलब कोई अगर खुश है तो आपको थप्पड़ मार के नहीं जाएगा, है ना। बिना बोले अगर आपके गाल पे चाटा पड़ता है किसी से, मतलब आपने कुछ तो भी किया होगा कि देखते बराबर उसने आपको थप्पड़ मारा। तो ये नॉन वर्बल कम्युनिकेशन हो गया कि बॉडी लैंग्वेज के थ्रू फेस एक्सप्रेशन है, गेस्चर है, पोस्चर है, साउंड, यहाँ पे वॉइस टोन, वॉल्यूम, स्पीच रेट कि कितने स्पीड में, स्पीच रेट क्या है, वॉल्यूम उसका जोर से बोल रहा है या आराम से बोल रहा है, या मतलब अब हमारी हंसी उड़ा रहा है कोई, तो वो आप उसके वॉइस में, वॉइस टोन मतलब तुम्ही ज्या
क्या बोलेंगे उसको, लहजे में बात कर रहे हो सामने वाले से, तो वो समझ जाता है कि हमारा मजाक उड़ा रहा है कि सीरियसली हमसे बात कर रहा है या गुस्से में है ना। तो साउंड प्लेज एन इम्पोर्टेंट रोल। ये आप लोगों के सिलेबस में नहीं था। फिजिकल बैरियर, ये बैरियर्स है आप लोगों के सिलेबस में, लेकिन ये बैरियर्स आज रहने दो, एक ही दिन बैरियर्स लेके बताऊंगी तुम लोगों को। बता रहे हो मेरे को वर्टिकल एंड हॉरिजॉन्टल कम्युनिकेशन। व्हाइट बोर्ड खोलना पड़ेगा ना मुझे। बताओ वर्टिकल वाला। ये वर्टिकल कम्युनिकेशन हो गया, और ये हॉरिजॉन्टल उभी रेष अजून आडवी रेष। उभी रेष मध्ये किती कोणते प्रकारचे चॅनल्स आहेत? वॉकवर्ड आणि डाउनलोड. अपवर्ड एंड डाउनवर्ड। हे डाउनवर्ड आहे, खाली येत आहे मेसेज, अजून एकाकडून वरती जाते मेसेज। अजून हॉरिझॉन्टल मध्ये काय होते? दोन्हीकडे कम्युनिकेट होत आहे, काही वर खाली नाही जात। सांगा आता, मी मग टेस्ट लिहिते। हे कोणता प्रकार आहे? कोणतं चॅनल आहे? हे कोणतं चॅनल आहे? वॉकवर्ड आणि डाउनवर्ड. हा, अपवर्ड अँड डाउनवर्ड आहे, पण याला वर्टिकल म्हणतो। वर्टिकलचे. हा, वर्टिकल चॅनल। अजून हे हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल चॅनल, हे हॉरिझॉन्टल आहे। आता हे आहे डाउनवर्ड। डाउनवर्ड मध्ये काय होते? अजून हे अपवर्ड मध्ये काय होते? यू सी लिहून देते, अपवर्ड। अजून हे डाउन आहे। डीओ डाउन, अजून अप। डाउनवर्ड चॅनल, डाउनवर्ड मध्ये काय कोणते पद्धतचे मेसेजेस येतात, अजून कुठून येतात? आपल्यापासून जे कोणी मोठे आहेत तिथून काही मेसेज येत आहेत, तर ते डाउनवर्ड असेल या अपवर्ड असेल?
upward, walkward ma'am, डाऊनवर्ड मध्ये मोठे माणसाकडून जेव्हा आपल्या जवळपर्यंत मेसेज येतात, सपोज तुमचे आई वडील तुमच्यापासून लांब राहतात, त्यांनी तुम्हाला काही मेसेज दिला की तू आपले मामाकडे राहता तर तू त्याला मेसेज देऊन दे. तर जे आईचं निरोप आहे तुमच्या जवळपर्यंत, तर ते डाऊनवर्ड झाला, म्हणजे मोठ्यापासून काही खाली येतं, म्हणजे तू त्यांची मुलगी आहे ना. हे आता पोझिशन म्हणजे काय स्टेटस आहे तुमच्या फॅमिलीमध्ये. आई वडील मोठे राहतात आपल्यापेक्षा, हो मॅम, आई वडिलापासून तुझ्यापर्यंत जे निरोप येत आहे तर ते वरून खाली येत आहे ना. आई बाबा वर आहेत आपल्या, आपण लहान आहोत, तर वरून कोणी मेसेज देत आहे आपल्याला म्हणजे डाऊनवर्ड. अजून अपवर्ड म्हणजे जसं तुझ्याकडून काही आई, अच्छा आता मामाला तू निरोप दिला, अजून मामाने तुला काही म्हटलं की ताईला सांगून देशील, म्हणजे तुझी आईला सांगून दे तू फोन आला की, कारण की फोन तुझ्याकडे राहते, तू कॉलेजला जात आहे काही जात आहे तर फोन सपोज तुझ्याकडे आहे, तर फोनवरून तू आईला सांगणार, तर तू आता बोलत आहे, तुझ्याकडून निरोप जाणार आहे आईकडे, तर हे होऊन जातं अपवर्ड, म्हणजे तू मोठ्यापर्यंत पोहोचून राहिली. अपवर्ड चॅनल झालं ते. हे आता पण डाऊट आहे का तुम्हाला लोकांना, की तुम्हाला नाही मॅम. माझे मला सांगत नाहीये अजून, समजलंय असं आहे का? अरे Yes. लोक सांगा, परीक्षा तुम्हाला द्यायची, आम्हाला नाही. येस मॅम, समजलाय. समजलाय ना. म्हणजे मी तुम्हा लोकांना आता कंपनीचं एक्झाम्पल दिलं, तुमचे घरचं मामा अजून आईला समोर समोर बसून दिलं तुमच्या. अजून इकडे हॉरिझॉन्टल मध्ये काय होणार, जसं आता तुमचे एक्झाम्पल घेऊन मैत्रीण घ्या किंवा तुमच्या घरचे भाऊ बहीण घ्या, म्हणजे इथे भाऊ अजून बहीण कसे एकाच घरचे पोरं आहेत, पण होऊ शकतात तो मोठा आहे, पण इथे आई वडील जसे मोठे पोस्टवर आहेत, म्हणजे आपल्यापासून फार मोठे आहेत आई वडील, तर आपण त्यांना जे रिस्पेक्ट देतो ते आपली लहान बहीण किंवा आपले चुलत जे आहेत त्यांच्यासोबत जे मस्तीवाला रिलेशनशिप राहते आपलं, तर तिथे निरोप जाणं म्हणजे ते सारखे याच्यातच निरोप आहे ना. म्हणजे तू कोणाची मोठी नाही अजून काही नाही, म्हणजे आपण एक फ्रेंड सारखं आपण कम्युनिकेट करत आहोत. तर हे जेव्हा सारखे डिपार्टमेंटनी, आता कंपनीमध्ये एक्झाम्पल दिलं होतं तुम्हा लोकांना, तर म्हणजे जे सारखे डिपार्टमेंट मध्ये आहेत किंवा तुमच्या कॉलेजमध्ये न्यूट्रिशन डिपार्टमेंट अजून तुमचं फॅशन डिपार्टमेंट, तिथे काही हे होत आहे कम्युनिकेशन तुम्हा दोघांच्या याच्यात, तर ते हॉरिझॉन्टल डिपार्टमेंट आहे, सॉरी हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. अजून तुम्ही लोक जेव्हा आपले ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस किंवा प्रिन्सिपलशी कम्युनिकेट करत आहे, ते होऊन जाईल अपवर्ड. अजून डाऊनवर्ड मीन्स जेव्हा मोठेकडून आपल्यापर्यंत काही निरोप येत आहे, ते होऊन जातं डाऊनवर्ड, म्हणजे खाली येत आहे. इतकं लक्षात ठेवाल की हे जे टोक आहे राहते, इथे आपण राहतो, हे विचार करायचं. तर ते अगदी म्हणजे की हे टोक आपल्यापर्यंत येत आहे, तर हे डाऊनवर्ड आहे, खाली येऊन राहिला. अजून हे टोक वर जात आहे, तर हे अपवर्ड आहे, अजून हे डाऊनवर्ड आहे. ठीक आहे. मेसेज येत आहे आपल्याजवळ, अजून इथून हे मेसेज आपण देत आहोत दुसऱ्यांना, तर हे अपवर्ड मेसेज, अजून हे डाऊनवर्ड मेसेज. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम.
हं. ठीक आहे, मग आज क्लास राहू देऊ आता पर्यंत. नेक्स्ट वाला मॅम. टॉपिक चालू करणं म्हणजे मग स्टार्टिंग पासून उद्या करते चालू. ठीक आहे, हो 5 फक्त मिनिटं 5 मिनिटाचे आहे. हो, 5चं बघितलं, 5च मिनिटं. ठीक आहे, चला बाय. ठीक आहे मॅम, बाय. बाय.